सेतू अभ्यास दिवस 9वा इयत्ता 7वी गणित उपघटक अपूर्णांक संख्या रेषेवर दाखविणे. थोडं समजून घेऊ. जरा विचार करा. 3.7/10 व 4/10 हे अपूर्णांक संख्या रेषेवर दाखविता येतील का? अशा प्रकारचे अपूर्णांक संख्या रेषेवर दाखविणे सहज सोपे आहे, कारण मोजपट्टीवर सेंटीमीटरचे 10 भाग असतात. एककात शून्यापासून चौथा भाग 4 हा अपूर्णांक दाखवतो. 3 व 4 यांच्यामधील 10 समान भागांपैकी 3च्या पुढील 7वी खूण ही 3.7/10 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दाखवतो. आता या ठिकाणी आपण ह्या मोजपट्टीला आधी समजून घेऊया. ही जी मोजपट्टी आहे शून्यापासून सुरू झाली आहे. 1 2 3 4 असे 10 पर्यंत इथे आकडे आपल्याला दाखविलेले आहेत. या मोजपट्टीवरील प्रत्येक एककाचे 0 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 हा जो भाग आहे याला म्हणायचं एकक. या प्रत्येक एककाचे 10 समान भाग केलेले आहेत. प्रत्येक एककाचे 10 समान भाग आहे आणि ह्या सर्व समान जे भाग आहेत 10 10 10 सर्व एककामध्ये सारखेच भाग केलेले आहेत. आणि अशी ही जी मोजपट्टी आहे या मोजपट्टीलाच आपण संख्यारेषाही म्हणू शकतो. या संख्यारेषेवर आपण हे असे जे अपूर्णांक आहेत 4/10 3.7/10 असे अपूर्णांक सहजपणे दाखवू शकतो. आता सहजपणे कसे दाखवू बघूया. 0 ते 1 या एककाचे केलेले आहे 10 समान भाग आणि आपल्याला सांगितलं आहे की 4/10 हा जो अपूर्णांक आहे हा या संख्यारेषेवर दाखवा. तर 4/10 मध्ये या शून्याच्या नंतर जी पहिली रेष आहे 1 2 3 4 ही जी चौथी रेष आहे ही चौथी रेष म्हणजे 4/10 होय. म्हणजे या 10 भागापैकी आपण चौथा भाग या ठिकाणी दाखवत आहोत. तसेच इथे 3.7/10 आहे. तर ह्या 3.7/10 म्हणजे 3 पूर्ण 1 2 3 3 एकक पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर 7वी रेष आपल्याला इथे दाखवायची आहे. किंवा या 3.7/10 ला आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित करून घेऊया. 10 त्रिक 30, 30 अधिक 7 37, 37/10. आता इथे 10 10 प्रत्येक एककाचे 10 भाग आहेत म्हणून 10 20 आणि 30 आणि 30च्या पुढे 7वी जी रेष आहे 37वी ही आहे आपली 3.7/10. एक तर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला असं रूपांतरित करून घेऊया किंवा 3 पूर्ण जे आहे ते पूर्ण 3 एकक मोजायचे आणि 7/10 म्हणजे 7वी रेष आपण या ठिकाणी घ्यायची. दोन्ही पद्धतीने आपल्याला जसं सोपं होईल त्या पद्धतीने आपण ही अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवू शकता. चला सराव करूया. उदाहरण क्रमांक 1. संख्या रेषेवर 1/3, 4/3 आणि 9/3 हे अपूर्णांक दाखवा. आता एक लक्षात घ्यायचं, सर्वांचा छेद आहे 3. तर आपण जी संख्या रेषा काढणार आहे या संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे 3 समान भाग करायचे. जसे 0 ते 1 या ठिकाणी 1 2 3 समान भाग आहे. शून्याची रेष सोडून द्यायची आणि इथून रेष मोजायची 1 2 आणि 3. हा इथपासून 1 ते 2चा एकक बघूया. 1 2 आणि 3 अशा सर्व एककाचे 3 3 समान भाग केलेले आहेत. आता या ठिकाणी आपण दाखवू 1/3. 1/3 म्हणजे ही पहिली रेष. त्यानंतर 4/3 तर हा अंशाधिक अपूर्णांक आहे 4/3. तर याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकातही रूपांतरित करू शकतो. छेदाशी लिहायचे 3, भाग द्या 3 1 3, 4 मधून 3 वजा केले उत्तर येईल 1. म्हणजे 1.1/3 म्हणजे 1 पूर्णांक म्हणजे 1 एकक आपला पूर्ण झाला आहे आणि त्यानंतर 1/3 म्हणजे ही पहिली रेष. या ठिकाणी आपण 4/3 म्हणजेच 1.1/3
हा अपूर्णांक या ठिकाणी दाखवत आहोत. पुढचा अपूर्णांक आहे 9/3. प्रत्येक एककाचे 3-3 भाग आहे. तर हा 3, हा 6 आणि हा 9 असं आपण सरळ सरळ लिहू शकतो. किंवा याचं आपण 9/3 याला भाग द्या. 3 त्रिक 9 उत्तर आलं 3. म्हणजे तिसरा जो एकक आहे या ठिकाणी 9/3 आपण असे दाखवू शकतो. लक्षात ठेवा, एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे अपूर्णांकाचे छेदा इतके समान भाग करावे लागतात. प्रत्येक एककाचे अपूर्णांकाच्या छेदा इतके समान भाग करावे लागतात. आता एक आणखी दुसरं उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 2. एक संख्या रेषा काढून त्यावर 5/7, 14/7 आणि 15/7 हे अपूर्णांक दाखवा. सगळ्यांचा छेद आहे 7, म्हणून प्रत्येक एककाचे 7 समान भाग करायचे आहे. तर या ठिकाणी मी एक संख्या रेषा काढलेली आहे आणि या सर्व एककाचे 7-7 समान भाग केलेले आहे. शून्याची रेष सोडून द्यायची. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे प्रत्येक एककाचे 7 समान भाग केलेले आहे. तर इथे एक लक्षात घ्यायचं की इथे 7 जे आलेलं आहे, पहिला एकक पूर्ण होत आहे म्हणजे हा 7/7, 7/7 आहे. आणि हा जो दुसरा एकक आलेला आहे हा 14/7 आहे. 14/7. आता आपल्याला पहिला अपूर्णांक दाखवायचा आहे 5/7 म्हणजे पाचवी रेष घ्यायची. 1, 2, 3, 4, 5. 5/7. दुसरा अपूर्णांक आहे 14/7. तर या ठिकाणी 14/7 याला आपण भाग देऊ शकता. 7 दुणे 14 म्हणजे आले 2 म्हणजे दुसरा एकक 14/7. त्यानंतर आहे 15/7. तर आता 14च्या नंतरची जी रेष आहे ही 15वीच रेष आहे. तर आपण सरळ सरळ 15/7 इथे दाखवू शकतो. किंवा या 15/7ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरित करा. छेदामध्ये 7, 7 दुणे 14, 15मधून 14 गेले उरला 1. 2 एकक पूर्ण आहे. 2 पूर्णांक म्हणजे 2 एकक पूर्ण आणि 1/7 म्हणजे पहिली रेष. हा पहिला एकक, हा दुसरा एकक आणि त्याच्यानंतरची पहिली रेष. आपल्याला जसं सोयीचं वाटते, जे सोपं वाटते ते सोडवायचं. की 2 एकक पूर्ण झाल्यानंतर एक रेष घ्यायची की मग सरळ 14च्या नंतर 15वीच रेष मोजायची. आपल्याला जी पद्धत योग्य वाटते, जी सोपी वाटते त्या पद्धतीने आपण हे सोडवायचं. सोडवून पाहू. प्रश्न क्रमांक 1. खालील रेषांवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवितात ते रिकाम्या चौकटीत लिहा. खालील रेषेवर ए आणि बी इथे दाखवलेला आहे. हे ए आणि बी हे बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते आपल्याला या खालच्या रिकाम्या चौकटीमध्ये लिहायचं आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ही रेष आहे शून्याची. 1, 2, 3, 4, 5, 6 या एककाचे 6-6 भाग केलेले आहे. इथे 6/6, 12/6. आता 6च्या आधीची जी रेष आहे ती नक्कीच 5 आहे, म्हणून या ठिकाणी 5/6. हा जो ए बिंदू आहे हा 5/6 हा अपूर्णांक दर्शवितो. किंवा मग 1 पासून आपण रेष मोजत येऊ शकतो. 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर बी 6च्या नंतर 7, 8, 9 आणि 10. 10/6. दुसरी संख्या रेषा पाहूया. त्या ठिकाणी हा जो ए बिंदू आहे, या संख्या रेषेचे प्रत्येक एककाचे 5-5 भाग केलेले आहेत. हा 5वा भाग आहे. तर 5व्या भागाच्या आधी हा 4था आणि हा 3रा म्हणजे या ठिकाणी 3/5 असं आपण लिहायचं. किंवा मग शून्याची रेष सोडून द्यायची आणि 1, 2, 3 अशी रेष मोजून 3/5. त्यानंतर जो बी बिंदू आहे 5च्या नंतर आहे 6 आणि 7. 7/5. आधी आपण ह्या संख्या रेषेवर एककाचे किती समान भाग केले आहे हे मोजून घ्यायचे आणि तेवढेच जेवढे समान भाग केले तेवढाच छेद आपल्याला इथे खाली लिहायचा आहे. तिसरी संख्या रेषा पाहूया.
या ठिकाणी बी आणि ए बिंदू दाखवलेले आहे आणि एककाचे किती भाग केलेले आहेत हे पहिले पाहून घ्यायचे. शून्याची रेष सोडून द्या. 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे प्रत्येक एककाचे इथे 7 समान भाग केले आहे म्हणून छेदामध्ये 7 येतील. 1 2 आणि 3 तिसऱ्या रेषेवर बी बिंदू आहे म्हणून 3/7. त्यानंतर इथे हा जो एकक आपला पूर्ण झाला आहे इथे 7/7 हा अपूर्णांक दाखवावा लागेल. त्यानंतर 8 9 आणि 10 10व्या रेषेवर ए बिंदू आहे तर तो ए बिंदू 10/7 हा अपूर्णांक दाखवतो. संख्या रेषेवर खालील अपूर्णांक दाखवा. या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की 5/7 9/7 3.2/7 आणि 15/7 हे अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचे आहे. सर्वांचे छेद 7 आहेत म्हणून या संख्या रेषेवरील प्रत्येक एककाचे 7 समान भाग करायचे. या ठिकाणी मी संख्या रेषा आखलेली आहे आणि प्रत्येक एककाचे 7 समान भाग केलेले आहे. तर शून्यापासून ही रेष सोडून द्यायची आणि 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी 7/7 आणि जो दुसरा एकक आहे तो 14/7 आणि तिसरा एकक येईल 21/7. पहिला अपूर्णांक पाहू. 5/7 म्हणजे 5वी रेष येईल. 1 2 3 4 5 या ठिकाणी दाखवायचा 5/7. त्यानंतर 9/7 7च्या नंतर 8 आणि 9 9/7 किंवा हा 9/7 जो आहे तो अंशाधिक अपूर्णांक आहे तर त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करून घेऊ शकता. 7/1 9 मधून 7 गेले उरले 2. 1.2/7 म्हणजे एक जो एकक आहे हा पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर दुसरी रेष आपण हा अपूर्णांक दाखवायसाठी घेणार. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने सोडवायचं. त्यानंतर तिसरा अपूर्णांक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला आहे 3.2/7 याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित करून घेऊ शकता. 7×1 21 अधिक 2 23 23/7 तर यातली 21च्या नंतर 22 आणि 23 ही रेष आपण इथे दाखवू शकता किंवा 3.2/7 आहे तर तिसरा एकक पूर्ण झाल्यानंतर दुसरी रेष घ्यायची 1 2 आणि 3 तिसरा एकक पूर्ण झाला त्यानंतरची दुसरी रेष आणि या ठिकाणी हा अपूर्णांक आपण लिहून घ्यायचा. त्यानंतर आहे 15/7 ही रेष आहे 14/7ची त्याच्यानंतरची ही जी रेषा आहे ही 15/7 हा अपूर्णांक दर्शविते. प्रश्न क्रमांक 2. हे अपूर्णांक जे आहेत दिलेले हे खालील संख्या रेषेवर दाखवायचे आहे. 2/5 7/5 17/5 आणि 2.4/5 सर्व अपूर्णांकाचे छेद जे आहे ते 5 आहे म्हणून संख्या रेषेवरील प्रत्येक एककाचे 5 समान भाग केलेले आहे. आता पहिला अपूर्णांक 2/5 या ठिकाणी प्रत्येक एककाचे 5 भाग केले आहेत. तर पहिला जो भाग आहे 5/5 हा 10/5 15/5 आणि 20/5. पहिला अपूर्णांक आहे 2/5 म्हणजे दुसरी रेष घ्यावी लागेल 1 आणि 2 2/5. 7/5 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेऊ. 5×1 5 7 मधून 5 गेले उरले 2. 1.2/5 म्हणजेच एक एकक पूर्ण झाल्यानंतर दुसरी रेष किंवा सरळ सरळ हा 5/5 आहे तर इथली रेष ही 6वी आणि ही 7वी असेही तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर आहे 17/5 हा सुद्धा अंशाधिक अपूर्णांक आहे. 5×15 आणि 17 मधून 15 गेले उरले 2. 3.2/5 म्हणजे 3 एकक पूर्ण झाल्यानंतर दुसरी रेष किंवा सरळ 15च्या नंतर 16 आणि 17 असं मोजून सुद्धा इथे आपण लिहू शकता. शेवटचा अपूर्णांक
पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे 2.4/5 हा पहिला एकक, हा दुसरा एकक आणि त्यानंतर चौथी रेष 1 2 3 4 इथे आपण दाखवूया 2.4/5 अशा प्रकारे आपण हे दिलेले अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवण्याचा सराव करायचा आहे। यानंतर इथे आणखी एक उदाहरण दिलेलं आहे। संख्या रेषेवर 5/5, 5/5, 5/5 हे अपूर्णांक दाखवण्यासाठी किती मोठा एकक घ्यावा, तसेच प्रत्येक एककाचे किती समान भाग करावे लागेल। आता या ठिकाणी मला असं वाटते इथे काहीतरी चूक झालेली आहे या प्रश्नामध्ये, कारण 5/7 हा एकच अपूर्णांक 3 वेळा इथे दिलेला आहे। तरी आपण हे समजून घेऊया हे गणित कसं असेल तर। इथे एक संख्या रेषा मी काढलेली आहे आणि प्रत्येक अपूर्णांकाचा छेद 7 आहे, तर प्रत्येक एककाचे 7 समान भाग केलेले आहे। हे असे जे अपूर्णांक दाखवायचे असले तर आपल्याला मोठा एकक घ्यावा लागेल आणि प्रत्येक एककाचे 7 समान भाग करावे लागेल। जसं आता हा अपूर्णांक दाखवायचा असेल 5/7 तर 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी 5/7 असं आपण इथे दाखवणार आहोत। आणि इथे जो प्रश्न विचारला की प्रत्येक एककाचे किती समान भाग करावे लागेल, तर प्रत्येक एककाचे आपल्याला 7 7 समान भाग करावे लागणार आहे।